विकास सर आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. विकास सिंग सर आपण यायचं मुख्य व्यासपीठाजवळ. दोन्ही संघांना विनंती असेल लगेच मुख्य व्यासपीठाजवळ या. टीम कमलेश बेकर आणि टीम सरस बॉईज विनंती असेल लगेच या मुख्य व्यासपीठाजवळ. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करतोय, खूप वेळ झालाय त्यामुळे विनंती असेल आपण लगेच थोडीशी घाई करा. प्रॅक्टिस बंद करा प्लीज, प्रॅक्टिस कोणी करू नका. प्राइज डिस्ट्रीब्युशन केलं जाते, प्रॅक्टिस बंद करा प्लीज. विकास सर कोण व्हिडिओग्राफर आमचे जे मित्र विनंती असेल आपण स्टेज जवळ यायचं आहे. सावंत चेते सावंत लगेच यायचं. आम्ही एक सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवांश नव्या रॉयल आयोजित रॉयल चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून थेट चेन्नईवरून या स्पर्धेसाठी आलेत. त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ मधुसूदन सर यांचे सहकारी सन्माननीय श्री विकास सिंग सर यांचा इथं आम्ही सन्मान करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक विकी कदम यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर सन्मान चिन्ह द्यायचं आहे. व्हाईट वाला द्यायचं आहे. एक मोठा सन्मान केला जातो. विनंती असेल आमच्या खेळाडूंना जरा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण की चेन्नईवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि या प्राइज अंतिम फेरीसाठी ते दाखल झाले. त्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवांश नव्या रॉयल चषक 2025 त्याचबरोबर आमचे शंकर सर देखील इथे उपस्थित आहेत, ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर मी विनंती करतोय विकी कदम सर यांना की सन्माननीय प्रमुख पाहुणे मी विनंती करतोय सन्माननीय प्रमुख पाहुणे भरत डायमा सर शाखा प्रमुख शिवसेना 95 चे शाखा प्रमुख यांचा सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. शिवांश नव्या रॉयल चषक 2025 दक्षिण माफ करा मुंबई उपनगरमधील सगळ्यात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेनिमित्त सर आपण गेले 1 ते 1.5 तास आपण इकडे थांबलात, त्याबद्दल सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर आभार मानतो की खूप उशीर झालाय सर, पण आपण थांबलाय जरूर इथे लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर अजून एक सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पॅन्टिक सर यांचा देखील सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद सर. सर आपण पण यायचा आपला सन्मान केला जाईल. यायचं सर प्लीज. सन्मान चिन्ह आणि मायाची उपदर शाल दिली जाईल. शंकर सर आपल्याला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं. या राजेश चौहान यांचं इथं स्वागत देखील आम्ही करू. राजेश चव्हाण सर यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. राजेश चव्हाण सर यांचं इथं आम्ही हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील इथं थांबले होते. थँक्यू सर. आपण गेले 1 ते 1.5 तास आपण या स्पर्धेचं आयोजन आणि अंतिम सामना देखील पाहिला. मित्रांनो वेळ घेत नाहीये, आपण लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण करतोय. नाही माहिती आहे मला अजून काय आहे. त्याचबरोबर विनंती असेल सलग 3 दिवस ही स्पर्धा ज्यांनी अतिशय चोख पद्धतीने बजावली आणि सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली त्यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय पंच आकाश आखाडे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. दोन्ही पंच अनिल शिंदे आकाश आखाडे लगेच वरती यायचं आहे. आपला सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान केला जातोय आकाश आखाडे. जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया दोन्ही पंचांसाठी. सलग 3 दिवस अतिशय चांगलं दोघांच्या माध्यमातून. अनिल शिंदे देखील विनंती असेल डिल्या रोडचे पंच म्हणून ज्यांची कामगिरी आपण पाहिली सलग 3 दिवस त्यांचा देखील सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू अनिल. सलग त्याचबरोबर स्कोरिंगचं काम पाहिलंय. नेटा आणि कार्तिक जर असाल तर दोघांनी लवकर मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. नेटा आणि कार्तिक आपण लगेच वरती यायचं आहे. कार्तिकच आहे. कार्तिक यायचं आपण वरती. आपला देखील सन्मान केला जातो स्कोरिंगच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच कार्तिक. त्याचबरोबर आमचे साऊंड डेकोरेटर्स आमचे मराठी उद्योजक सागरजी राणे आपला देखील सन्मान केला जातो. आपण देखील यायचं आहे.
सागरजी राणे आमच्या, माफ करा, सागरजी राणे यांचा सन्मान केला जातो. आपण सलग 3 दिवस त्यांच्या साऊंड आणि संपूर्ण LED लाईट्स, फ्लड लाईट्स आपण पाहतोय. त्याची पुरस्कृत करते आणि मराठी उद्योजक सागरजी राणे बँड्रामधून बिलॉंग करतात. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर विनंती असेल, शैलेश पाटील सर SSS यूट्यूब लाईव्हचे मालक आहेत आणि त्यांचा आम्ही सन्मान करतोय, परंतु ते इथं उपस्थित नाहीये, परंतु त्यांचे प्रतिनिधी हा स्वीकार करतील. थँक्यू व्हेरी मच. SSS यूट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपण ही स्पर्धा पाहिली, अनुभवली आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी छायाचित्र देखील टिपले. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती शिवांश नाव्या आमच्या स्पर्धेला या 3 दिवसामध्ये ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं असा आमचा लाडका कॉमेंटेटर भाई, याचा सत्कार आमच्या ऑर्गनायझर कमिटीचा जो मेन हिस्सा आहे गणेश कोकाटे याच्या हस्ते आम्ही करणार आहोत. तसेच माझा दुसरा लाडका मित्र विशाल जावीर, विशाल जावीर यांचा पण सत्कार गणेश कोकाटे यांच्या हस्ते. तर नक्कीच एकदा विशाल जावीर सरांसाठी आपण टाळ्या वाजवूया, कारण की पहिल्यांदा त्यांनी प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं समालोचन केलंय आणि अतिशय चांगल्या प्रकारे सर, खरोखरच आमच्या प्रेक्षकांना देखील आनंद झाला आपण ज्या प्रकारे समालोचन केलं. आणि आमच्या त्याचबरोबर व्हिडिओ एडिटर नाही यायचं वरती, सेल्फी घेऊन ये, स्वतःची एडिट करायला मिळेल पूर्ण एक. येस, 3 दिवसामध्ये संपूर्ण प्रमुख पाहुण्यांपासून, गेटपासून, व्यासपीठावरती व्यासपीठापासून गेटपर्यंत येण्यापासूनचा सर्व व्हिडिओ त्यांनी एडिट केलेत आणि आमच्या पेजवरती देखील त्या पाठवल्या गेल्यात. तर थँक्यू. अजून कोण? आसिफ, आसिफ यायचंय प्लीज. आसिफ लवकर यायचंय, घाई करायची. आसिफ, आसिफ हा का पाठी बसलाय ना, ये ना आसिफ, तुझा पण सन्मान आम्ही करतोय. आसिफ, इम्रान, विनायक यायचं वरती, यायचं प्लीज. इम्रान भाई नाही जाएगा. शिवांची सर्व टीम या, आयोजक टीम यायचंय, यायचं. आम्ही लवकर ये, चल. SSSचा ब्रँड अँबॅसेडर केलाय. SSS या स्पोर्ट्सने ब्रँड व्हॅल्यू आपण पाहिली आहे आणि अमीन, संपूर्ण शिवांश नाव्या रॉयल या संघाच्या संपूर्ण टीमचा सन्मान केला जातोय. आज ही स्पर्धा जी आमच्या इथे संपन्न झाली ती फक्त आणि फक्त माझा जो टीम वर्क आहे, म्हणजे माझा जो संघ आहे, त्यांच्या सहकार्यामुळे आमची स्पर्धा एक यशस्वीरित्या संपन्न झाली. त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी मला सहकार्य केलं, सगळ्यात मोठं सहकार्य तर सर्वात जास्त सहकार्य मला कुणाल दादाने केलं. त्याच्यानंतर ही स्पर्धा जिथे जिथे मी अडकलो तिथे माझे लाडके सर, पद्मनाभ सर, तसेच विकास सर आणि शंकर सर यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आज या ठिकाणी झाली. आणि सगळ्यात जास्त सहकार्य मला तुम्ही सर्व संघांनी केलात, कारण आमच्या इकडे सांताक्रूज बँड्रा साईडला कधी कवटी बॉलची, मोठ्या कवटी बॉलची स्पर्धा झाली नाही, पहिल्यांदाच झाली आहे. त्यामुळे तुमचं सर्वांचं सहकार्यासाठी धन्यवाद मानतो. ठीक आहे, एकदा आपण जोरदार टाळ्या विकी कदम यांच्यासाठी वाजवूया, गणेश कोकाटे यांच्यासाठी वाजवूया. थँक्यू व्हेरी मच विकी, अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धा. दोन्ही संघातील एक एक प्रतिनिधी, आपण एक एक स्प्रे यायचं वरती, आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जात आहे. टीम सरस एक एक प्रतिनिधी यायचं प्लीज. कॅप्टन्स बॅट ठेवायच्या खाली, एक एक प्रतिनिधी येईल वरती, सन्मानित केलं जाईल आपल्याला. सुशील संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो, सुशील यायचा. त्यानंतर विनंती असेल, राकेश असेल, एकीकडे यायचं. राकेश, 1 मिनिट थांबायचं, प्रत्येकाला सन्मान चिन्ह दिलं जाईल या स्पर्धेबद्दल. जरा टाळ्या वाजवेत प्लीज. दोन्ही संघ आहेत, अंतिम फेरी दाखल झाले. थँक्यू सुशील, यायचं राकेश. त्यानंतर पुढील प्लेअर तयार राहायचं. आपण देखील सन्मान चिन्ह काढून घ्यायचे ते तिकडनं, सहभागवाले द्यायचे.
थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट प्लेयर यायचा वरती. यांना दिलेला आहे. आता आता इथे फक्त आपली कमलेश पॅकर राहिलेली आहे. कमलेश पॅकर यायचं आहे. थँक्यू. आपण 2 सन्मान चिन्ह दिलेले आहे. थँक्यू व्हेरी मच. कमलेश पॅकर, कर्णधार, 2 जणांनी वरती यायचं आहे. चला विनंती असेल प्लीज वेळ घालवू नका. कमलेश पॅकरचे कर्णधार देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर दुसरे प्लेयर देखील पाहायला मिळत आहेत. यायचं आहे. दोघांनी आपला सन्मान केला जातोय. सहभागी संघ म्हणून आपल्याला सन्मानित करण्यात येते. रॉयल चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा अंतिम उपविजेता झालेत. बॅड लक नक्कीच म्हणू शकतो. नक्कीच तर मित्रांनो, आपण वैयक्तिक पारितोषिक देतोय. विनंती असेल दोन्ही संघांनी समोर बघायचं. अजय त्याचबरोबर समोर उभं राहायचं प्लीज. रॉयल चषक 2025 शिवांश नाव्या रॉयल आयोजित रॉयल चषक 2025 मुंबई उपनगर मधील सगळ्यात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. तब्बल 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. दिनांक 4, 5 आणि 6 या 3 दिवशी ही स्पर्धा संपन्न झाली. 2 संघ अंतिम फेरीत येऊन दाखल झाले. ते म्हणजे अर्थातच एक आमच्या वरळीचा संघ सरस बॉईज, दुसरा संघ आमच्या मुंबईतील भात बाजार संघामधील कमलेश पॅकर. बॅड लक नक्कीच म्हणू शकतो. वैयक्तिक पारितोषिक आपण देतोय. 2025 मधील सर्वोत्कृष्ट बॅटर कोण असेल, कल्पना असेल का दोन्ही संघाला? इथून इमो, इथून हैदर, इथून इमो. रॉयल चषक 2025 या स्पर्धेतील. आणि खरी गोष्ट इथं तुम्हाला सांगतोय काय गंमत झाली आहे. एका रन्सने त्या बॅटरला हे पारितोषिक दिलं जाते. एका रन्सने 71-72 झाली आहे. 2025 रॉयल चषकाचा पहिल्या पर्वातील बॅटर ठरतोय टीम सरस या संघाचा. हैदरसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. मी विनंती करतोय आपल्या शुभस्ते आपण द्यायचं आहे पारितोषिक. सागरजी राणे यांच्या शुभस्ते पारितोषिक दिले जाते. एअरबड्स शाखा प्रमुख देखील आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे. एअरबड्स आणि ट्रॉफी दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन. तेवढं गणेश हैदर इकडे थांबायचं 2 मिनिटं. हैदर जास्त वेळ घेणार नाहीये. कशी स्पर्धा वाटली खेळताना? बहुत अच्छा लगा खेल के. थैंक यू सो मच एंट्री देने के लिए. थैंक यू. एंट्री तर नक्कीच मिळाली आहे, परंतु ज्या प्रकारे अंतिम आणि सेमीफायनल मध्ये दोन्ही टीम टॉपच्या होत्या, त्या संघांना हरवताना मनामध्ये असं होतं की आपण या संघाला हरवू शकतो? ऐसा कुछ नहीं है कि हरा सकता है. हम लोग अच्छा खेले, इसके लिए हम लोग जीते. नक्कीच चांगला खेळ झाला म्हणून तुम्ही जिंकलेत. तर कॉंग्रॅच्युलेशन हैदर आणि पुढील स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच हैदर. आणि नंतर आपण जातोय बेस्ट बॉलरकडे आपण वळतोय. रॉयल चषक 2025 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ज्याने 6 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतलेत. अर्थातच कमलेश पॅकर या संघाचा. सोहेल साठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया. एअरबड्स आणि आकर्षक चषक आणि एअरबड्स देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. सोहेल साठी टाळ्या थांबवू नका. कमलेश पॅकर टाळ्या वाजवूया आपण त्या खेळाडूसाठी. काय गोलंदाजी केली सोहेल. महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एअरबड्स देखील दिली जाते, ट्रॉफी देखील दिली जाते. त्यानंतर आपण जातोय मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू आहे. दोघांकडनं जोर लागलाय. कमलेशकडनं देखील लागलाय, प्लस सरसकडनं देखील लागलाय. परंतु पाहूया कोणाला मिळतंय. रॉयल चषक 2025 फक्त तो मालिकावीर नसेल तर ट्रिपल एस स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर देखील असेल 2025 आणि 26चा. असं आमचे मित्र. हॅलो. टेनिस जगतातील सर्वात मोठं ब्रँडिंग जर तुला भेटतंय या वर्षीपासून तुझा पोर्टफोलिओ चालू होतोय ट्रिपल एस कडून. नक्कीच आमचे सर्व विकी कदम यांनी सांगितलं पोर्टफोलिओ चालू होतोय 2025 पासून ते पुढची स्पर्धा येईपर्यंत. कोण असेल, कोण येता सांगू शकतो का?
नाव वेगळं आमच्याकडे, नाव वेगळं आहे. 2025 रॉयल चषक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मालिकावीर ठरतोय, ज्याच्या बॅटमधून 98 धावा निघाल्या, ज्यांनी गोलंदाजी करताना पहिली हॅट्रिक घेतली. मालिकावीर ठरतोय कमलेश पॅकर या संघाचा इम्रान, अर्थातच इमू. मिस्टर ब्रँड अँबॅसेडर नवीन पाहायला मिळेल. SSS स्पोर्ट्स या ब्रँड व्हॅल्यूचा स्पोर्ट्स बॅग ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. इमूसाठी टाळ्या वाजवून थांबवू नका बेयास, टाळ्या झाल्याच पाहिजे यार. कॉंग्रॅच्युलेशन इमू, नवीन ब्रँड अँबॅसेडर आम्हाला पाहायला मिळतोय. SSS यूट्यूब, SSS या स्पोर्ट्स ब्रँडचा. याच नक्कीच मायेची उबदार शाल देखील त्याला परिधान केली जाईल, कारण की हा सन्मान आहे, हा मान आहे. दायमा सरांकडनं हा सन्मान केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन इमू, या स्पर्धेतील 98 धावा तुझ्या बॅटमधून निघाल्या, पहिली हॅट्रिक देखील तू घेतली आणि तुला सन्मानित केलं जात आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच इमू. मी 2 प्रश्न फक्त करीन. इमू, कशी वाटली तुला स्पर्धा? बहुत अच्छा लगा. सलग 3 दिवस अतिशय चांगला खेळ तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाला, पहिली हॅट्रिक देखील घेतली. आमच्या आयोजन कमिटीने स्पर्धा तुमच्यासाठी चांगली भरवली होती का? हाँ. विकी कदम नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. गणेश कोकाटे असतील, त्याचबरोबर आमचा अमीन इनामदार देखील असेल. काय वाटलं यांच्या माध्यमातून पहिली स्पर्धा उपनगरामध्ये संपन्न होते? बहुत अच्छा लगा खेल के और ऐसे ही आगे रखना चाहिए. तर नक्कीच पुढे देखील ही स्पर्धा होतच राहील इमू, आणि येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. एकदा इमूसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया. थँक्यू, थँक्यू इमू, आपण येऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. तर नक्कीच एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. मालिकावीर ठरलाय 2025 पर्व पहिला मधील. हॅलो, आमचं या स्पर्धेचं आयोजनाचं हे पहिलं वर्ष होतं. तसं आम्ही भाईला शब्द दिला की सातत्याने आम्ही ही स्पर्धा चालू ठेवण्याचा प्रयत्न करू, आणि ह्या वर्षी आम्ही जे देऊ शकलो नाही ते पुढच्या वर्षी जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे थोडक्यात आम्ही पुढच्या वर्षी बाईकचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे आमच्या गणेश कोकाटे जे आमचे आयोजक आहेत, जो आमचा मेन हातभार आहे, त्यानेच भाईला शब्द दिला तर पुढच्या वर्षी आम्ही बाईकचा प्रयत्न करू आणि ही स्पर्धा आम्ही मोठी करू. नक्कीच या स्पर्धेसाठी तुमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला, शिवांश नाव्या, आमच्या या संघाला, आमच्या संपूर्ण मुंबईमधील, मुंबई उपनगरामधील सर्व टीमकडून शुभेच्छा असतील. आपण जाऊया या स्पर्धेतील रनरअप संघ. रोख रुपये 40,000 आणि आकर्षक चषक दिलं जात आहे. विनंती असेल डायमा सरांकडनं हे पारितोषिक दिलं जात आहे. 2025 रॉयल चषक उपविजेता संघ ठरतोय टीम कमलेश पॅकर. यायचा टीम संपूर्ण घेऊन. अजय चला यायचंय. जरा स्टेज छोटा आहे त्यामुळे एक 5-6 प्लेयर आले तरी चालतील. बाकीचे इथं खाली बसा ना, बाकीचे बसा इथे. सर्व या, सर्व या, सगळे इथं बसा. हा इथं बसा ना. हा यस यस चालेल ना, जिन्यांवरती बसा. गणेश, गणेश कोकाटे कुठे आहे? गण्या कुठे गेलाय? गणेश बाबा ये ना इथे. तू का लांब करतोयस? सोनूला गाणं बोलायला होतोस का कुठलं? गिटार घेऊन फिरतोय तो. बॅड लक सोनू, कारण की तुझ्या 71 धावसंख्या होत्या. अंतिम सामन्यामध्ये हैदरने 7 धावा फक्त वरती केल्या आणि 1 धावाने त्याला बेस्ट बॅटरचा पारितोषिक गेलाय. बॅड लक म्हणू शकतो नक्कीच आपण. लाला आजा ना सामने. जर एकदा जोरदार टाळ्या वाजवा सरस बॉईज या संघासाठी. चांगला खेळ केला. सध्या चर्चेत राहिला मुंबईमध्ये हा संघ. कमलेश पॅकर रोख रुपये 40,000. यस, त्याचबरोबर पहिलं प्राइज दिलं जाईल पद्मनाभ सर, आणि त्याचबरोबर उपस्थित आमचे विकास सिंग सर, त्याचबरोबर शंकर सर. आपल्या शुभस्यापणे पारितोषिक द्यायचं आहे. डायमा सर आपण देखील आहात. प्लीज ट्रॉफीला आपण समोर जवळ यायचं आहे. चॅम्पियनचा बोर्ड इथं घ्यायचा आहे. एकाने वर यायचं. कॅप्टन्स वरती आहे ना. रॉयल चषक 2025 या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ठरतोय वरळीतील सरस बॉईज. रोख रुपये 60,000. आकर्षक चषक
सन्मान्य पद्मनाभ सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलंय. जरा जोरदार टाळ्या वाजूया. पर्व पहिल्यामधील चॅम्पियन संघ ठरलाय. टीम सरस बॉईज हा संघ रोख रुपये 60,000 आकर्षक चषकाने सन्मानित करण्यात येते. शिवांश नाव्या रॉयल आयोजित रॉयल चषक 2025 संपूर्ण संघांचं या ठिकाणी आम्ही खूप खूप जाहीर आभार मानतोय. उपस्थित मान्यवरांचा देखील खूप खूप जाहीर आभार मानतोय. रोख रुपये 60,000 आणि आकर्षक चषकाने सन्मानित करण्यात येते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आमच्या विभागातील पोलीस स्टेशन त्यांचा आम्ही जाहीर आभार मानतो. मुंबई महानगरपालिका त्यांचा जाहीर आभार मानतो. कॉलगेट ग्राउंड मधील खेळाडू त्यांचा आम्ही जाहीर आभार मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून इतर रहिवासी आमच्या बँड्रा कॉलनीतील त्यांचा आम्ही जाहीर आभार मानतो. आणि उपस्थित मान्यवरांचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद घेतो. आपण या स्पर्धेनिमित्त सर आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. डायमा सर आपण तर नक्कीच यालाच म्हणतात कॅन्सल झालेली एंट्री आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन सुशील. रोख रुपये 60,000 आकर्षक चषकाचा मानकरी ठरलाय तुमचा संघ. राकेश, कॉंग्रॅच्युलेशन. सुशील नक्कीच स्पर्धा आपली कशी झाली आहे? भाई कंपटीशन तो बहुत हार्ड था, बहुत अच्छा लगा. एंट्री तो हमारी हो ही नहीं रही थी, पर बहुत साथ दिया विक्की भाई ने, गणेश भाई ने और सिद्धार्थ, अमित, सूरज. हमारे पास एंट्री के लिए कुछ नहीं था, उन्होंने हमारा एंट्री किया जबरदस्ती. मैं टीम पीछे ले रहा था, मेरे को वॉली फाइटर्स में खेलना था, पर हमारे लड़के लोग ने जबरदस्ती टीम की एंट्री की. और थैंक यू आमीन भाई, विक्की भाई, गणेश भाई, जो हमारी सच में लास्ट मोमेंट तक हमारा कंफर्म ही नहीं था कि हमको खेलना है सच में. थँक्यू सुशील. कन्फर्म नव्हतं तरी त्यानंतर एंट्री झाली आणि मेगा फायनलची ट्रॉफी देखील या संघाने उचलली. आणि त्याचबरोबर आपण तिकडं एक वाढदिवस साजरा करतोय. आमचा मित्र गणेश टेस्टांच्या मागून असतो. कमलेश पॅकरचा गणेशचा वाढदिवस साजरा केला जातोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला शिवांश नाव्या या संघाच्या माध्यमातून, तमाम मुंबईकरांच्या माध्यमातून अभिनंदन गणेश. थँक्यू सर. नक्कीच भेटू देवगडला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. उपस्थित मान्यवरांचा वाढदिवस साजरा केला जातोय. आमच्या लाडक्या गणेशचा कमलेश पॅकरचा यष्टीरक्षक म्हणून कामगिरी पार पाडली आहे. थँक्यू व्हेरी मच आणि खूप खूप धन्यवाद. ही स्पर्धा इथेच संपली. जाहीर करू. हॅलो, सर्व आमच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही आमच्या या स्पर्धेच्या आयोजक मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. तसेच सर्व ज्या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व संघांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सर्व कमिटी या ठिकाणी येते. गणेश कोकाटे कमिटीचा एक फोटो घ्यायचा आहे. कमिटीचा फोटो घ्यायचा आहे सर्व कमिटी.